प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं काळी फीत लावून घोषणाबाजी करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। करमाळा तालुक्याचे तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्यावर आमदार नारायण पाटील यांनी नागपूर विधानसभेत सादर केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे। वाळू माफियांवर दमदार कारवाईसाठी लेडी सिंगम म्हणून राज्यव्यापी ओळख असलेल्या ठोकळे यांच्यावरील हा प्रस्ताव राजकीय सूडबुद्धीचा आहे असा आरोप करत संघटनेनं काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। ठोकळे यांनी करमाळा तालुक्याचे तहसीलदार पद स्वीकारल्यानंतर वर्षानुवर्षे अडगळीत पडलेली थकीत प्रकरणे निकाली काढली। दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करणे, मराठा समाजाला ओबीसी दाखले देणे, शेती रस्ते खुले करणे यासारख्या कामांना प्राधान्य दिलं। ऐन दिवाळीत पूरग्रस्तांना अहोरात्र मदत करून त्यांनी जनतेचे मन जिंकले। या समाजहित कार्याची पोहोच म्हणून सोलापूर जिल्ह्यातून आय सपोर्ट ठोकळे मॅडम असे सोशल मीडियावर पोस्टर्स झळकत आहेत। संघटनेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून पारदर्शी चौकशीची मागणी केली असून प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आमदार पाटील यांनी ठोकळे यांच्या कामाचा अभ्यास करावा असं मत व्यक्त केलं। ठोकळे यांच्या बाजूने सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री बावनकुळे यांनी या लेडी सिंगमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू नये व त्यांना न्याय द्यावा असं निवेदनात म्हटलं आहे। आमदार पाटील यांच्या प्रस्तावामुळे स्थानिक राजकारणात नवीन वादळ सुरू झाल्याचं चित्र आहे। यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष विजय चव्हाण, महिला अध्यक्षा पूनम दाभाडे, सरचिटणीस अमोल उर्फ सतीश पाटील, वाकावचे शाखा अध्यक्ष नामदेव सावंत, माढा शहराध्यक्षा गीता लादे, पडसाळी शाखा अध्यक्ष महावीर मुटकुळे, हरी कोळेकर, मल्हारी शिंदे, कवी शाखा अध्यक्ष सलीमा शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।